स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी. त्यासाठी मी कढीपत्ता स्वच्छ धुवून एका चाळणीत ठेवला आहे, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल आणि कढीपत्ता कोरडा होईल. आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकूया आणि त्यात 2 चमचे उडीद डाळ टाकूयात आणि हलकासा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. तर त्याच पॅनमध्ये 2 चमचाभर शेंगदाणे घ्यायचे आणि ते पण भाजून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे सुकं खोबरं खिसून घेतले, ते पण भाजून घेऊयात. हलकासा लाल कलर येईपर्यंत भाजायचं. आणि त्याच पॅनमध्ये आता आपण 2 चमचाभर फुटाण्याची डाळ घेऊया, ती पण भाजून घेऊया व्यवस्थित. आता डाळ भाजून झाल्यानंतर 1 चमचाभर जिरे आणि 7-8 लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही पण. आता त्याच पॅनमध्ये आपण कढीपाला घालून ते पण भाजून घेऊया व्यवस्थित. कढीपत्ता चांगला कुरकुर झाला पाहिजे असं भाजायचं. 5 ते 10 मिनिट भाजायला लागतात. मध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून भाजायचं त्याला. हे बघा, अशा प्रकारे कढीपत्ता सगळं ते भाजून घेतलं आहे. कढीपत्त्याचा आवाज असा कुरकुर आला पाहिजे. तर त्यात आपण चवीपुरतं मीठ ॲड करूयात आणि 2 चिंचेचे पानं ॲड करूयात आणि 2 चमचे लाल तिखट ॲड करूयात आणि हे सगळं मिक्सर करून घ्यायचं. हे मिक्सर करून झालं आहे सगळं. हे अशा प्रकारे मिक्सर करायचं आणि ही चटणी 1 ते 2 महिन्यात टिकते. ह्याला तुम्ही दह्यामध्ये कालून भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. स्वादिष्ट लागते. हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.